नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर टिकणारी चटपटीत चवीची कैरी कँडी बनवणार आहोत. चिकट होऊ नये, वर्षभर टिकावी यासाठी मी अचूक टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत व रेसिपीची अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे. त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं मी जवळपास अर्धा किलो इतक्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कँडी बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता. तर सगळ्यात अगोदर या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून यावरचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे. तर ही कँडी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. अगदी सहज कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता यावरचं सगळं साल आपल्याला काढून टाकायचं आहे व ही कैरी आपल्याला रफली कट करून घ्यायची आहे. कारण आपण ही शिजवूनच घेणार आहोत. तर आता इथे पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी रफली मी कट करून घेतलेली आहे. आता ही कैरी आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला कट करून घेतलेली कैरी घालायची आहे. आता यानंतर कैरी बुडेल इतकं आपल्याला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कैरी बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. पाणी घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता ही कैरी आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी छान अशी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. बरेच जण कँडी बनवताना कैरी कुकरला शिजवून घेतात किंवा बऱ्याचदा कैरी वाफवून घेतात. एकदा ही पद्धत नक्की वापरून पहा, तुम्हाला खूप सोपी वाटेल. तर आता जवळपास मी 7 ते 8 मिनिटानंतर तुम्हाला ही कैरी दाखवत आहे. तर यामधलं सगळं पाणी आटलं गेलेलं आहे व आपली कैरी सुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. आता याच कढईमध्ये मी ही कैरी मॅश करून घेणार आहे. तर आता इथं पावभाजीचं मॅशर घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही ही कैरी मिक्सरला बारीक अशी फिरवून घेतली तरीही चालेल. तर आता शक्य होईल तितकी आपल्याला ही कैरी मॅश करून घ्यायची आहे. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यामध्ये तुम्हाला अजिबात कुठल्याही गुठळ्या ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित अशी एकसारखी मॅश करून घ्यायची आहे. भांड्यांचा जास्त फापड पसारा नको यासाठी मी कढईमध्येच मॅश करून घेतली. आता साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं? जर का 2 वाट्या कैरीचा पल्प असेल तर त्यासाठी 1 ते 1.5 वाटी इतकी साखर तुम्हाला वापरायची आहे. तर हे अचूक व सोपं प्रमाण आहे. आता यानंतर या कँडीला चटपटीत चव येण्यासाठी अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. आता हे सगळं साहित्य यामध्ये घातलं. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेला पाणी सुटतं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं. आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला साखर घातल्यामुळे हे सैलसर होतं. नंतर जसं-जसं आपण हे शिजवत जाऊ तसा-तसा साखरेचा पाक तयार होतो व व्यवस्थित असा शिजला जातो. त्यामुळे मिश्रण सुद्धा घट्टसर होतं. आता साखर घातल्यानंतर मिश्रण किती वेळ शिजवायचं? 7 ते 8 मिनिटांसाठी तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे इतपत तुम्हाला घट्टसर हे शिजवून घ्यायचं आहे. जर का तुम्ही सैलसर मिश्रण हे काढलं सेट होण्यासाठी तर तयार होणारी कँडी खूप चिकटसर होईल. आपलं मिश्रण तयार आहे. ताटाला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का कँडी वर्षभर टिकवायची असेल तर मिश्रण घट्टसर होईपर्यंतच तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता सगळं तयार केलेलं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. उलथाण्याच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेतल्यानंतर आता ज्या दिवशी मी हे मिश्रण तयार केलं त्याच दिवशी मी सुरुवातीला 1 दिवसासाठी हे फॅन खाली सुकवून घेतलं व नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये 2 दिवसांसाठी सुकवून घेतलं. असं मिळून मी 2.5 दिवस हे मिश्रण सुकवून घेतलेलं आहे. तर आता इथे पहा, जवळपास मी तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे मिश्रण दाखवत आहे. तर व्यवस्थित असं सुकलं गेलेलं आहे. पहिल्या दिवशी सावलीमध्ये व दुसऱ्या दिवशी 1 ते 1.5 दिवसाकरता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. आणि जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही हे सावलीमध्ये सुकवून घेतलं तरीही चालेल. आता हे आपल्याला ताटामधनं काढून घ्यायचं आहे. तर पहा, अतिशय ग्लॉसी चमकदार अशी आपली कँडी दिसत आहे. तर आता हे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर आता तयार केलेली कँडी तुम्ही सुक्या काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवू शकता किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये सुद्धा ठेवू शकता.
तर आता लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. तर डब्यामध्ये एखादी कँडी दिली की मुलांना सुद्धा चटपटीत खायला मजा येते. विशेष म्हणजे चॉकलेट खाणं मुलांचं बंद होतं. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ही कँडी बनवताना जर का तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल, गूळ वापरला तरीही चालेल. फक्त गुळाची रेसिपी थोडीशी वेगळी असते. तर आता आजची दाखवलेली सोपी कँडीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा खाल्ल्यानंतर मन भरत नाही, इतकी चवीला चटपटीत ही कँडी लागते. सतत खावीशी वाटेल व तोंडाला पाणी सुटेल अशी ही आजची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी ट्राय करून पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.